शिरूर विधानसभेचे विजयी आमदार सध्या आपल्यासोबत माऊली कटके आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सध्या पुण्यामध्ये फुलेवाडा या ठिकाणी बाबा आढाव हे आत्मक्लेश आंदोलनासाठी बसलेले आहेत। तर या सर्व आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय? काय ना, आता दादा या ठिकाणी आज दुपारी त्यांच्याकडे त्यासाठी भेटायला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची काय चर्चा वगैरे होईल। मग आता समोर येईलच सगळं काय चर्चा होते कसं। सध्या विरोधक हे जे आहेत ते कुठेतरी EV मशीनमध्ये महायुतीने घोळ केला आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मोठं यश मिळालं अशी सध्या चर्चा सुरू आहे। आता लोकसभेला त्यांना यश मिळालं तर आम्ही असंच म्हटलं का की तुम्ही EVM मशीन वगैरे हे ते हॅक वगैरे केल्या होत्या, त्याच्यामुळे हे अपयश कुठंतरी झाकायचं आणि दिशाभूल करायची। कारण की येणारे आता स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, तो कुठंतरी कार्यकर्ता टिकला पाहिजे, पक्षात राहिला पाहिजे, कार्यकर्ता बाजूला नाही गेला पाहिजे। त्याच्यामुळे अशी एक दिशाभूल करून आपल्या लोकांना त्या ठिकाणी खेळवण्याचं काम चालू आहे। काल सुषमा अंधारे यांनी पण अशी पण टीका केली की महायुतीने अपक्षाची पेरणी केली, त्याच्यामुळे हे त्यांचं यश होतं। नाही, आता ते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना जे वाटतंय ते त्यात असं काही महायुतीच्या माध्यमातून कुठं अपक्ष वगैरे उभे केले वगैरे असं काही कुठं काही झालेलं नाही आहे। काय जे आहे महायुतीच्या माध्यमातून जो प्रोटोकॉल होता, जे काही त्या ठिकाणी उमेदवाऱ्या दिल्या होत्या तेच उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले होते। त्याच्यामुळे त्यांना काय वाटतंय त्यांचं अपयश झाकण्यासाठी ते त्यांना वाटत असेल। निकाल लागल्यानंतर आणखी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजे ठरलेला नाही किंवा पालकमंत्र्यांमध्ये पण सध्या रस्सीखेच सुरू आहे। तर सध्या राष्ट्रवादीचे तुम्ही सध्या उमेदवार म्हणून सध्या काय सध्या मनात भावना आहेत? विकास पुरुष म्हणून आपण अजितदादांच्याकडे पाहतो, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आपल्या कामाच्या कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी ओळख निर्माण केलेली। त्याच्यामुळे आम्हालाही वाटतं की या ठिकाणी दादांना मुख्यमंत्रीपद मिळावं। 5 वेळा दादा उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि कुठंतरी एक विकास पुरुष म्हणून आणि या महाराष्ट्राला पुढं विकासाच्या माध्यमातून जर पुढं न्यायचं असेल तर दादांना मुख्यमंत्रीपद मिळावं आणि पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे दादा असल्यामुळे पालकमंत्रीपद दादांनाही त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे, त्यात शंकाच नाही काय कुठली। शेवटचा प्रश्न विचारतो, शिरूर विधानसभा मध्ये सध्या तुम्ही आता नवनिर्वाचित आमदार म्हणून नियुक्ती झाली आहे, कुठल्या विकास कामांना मोठा तुमचा योगदान असेल? एकतर पुणे नगर रोड आणि सोलापूर रोड ट्रॅफिकची समस्या फार आहे। मोठ्या ग्रामपंचायतींच्या ड्रेनेज असतील, पाण्याचा विषय फार भयंकर आहे आणि दोन्ही तालुक्यातील मेन म्हणजे घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि यशवंत सहकारी साखर कारखाना जे बंद अवस्थेत आहेत, ते दोन्ही कारखाने या ठिकाणी आपल्याला चालू करायचे आहेत। मग ते चासकमांचा पाण्याचा विषय असेल, घोडदऱ्यांचे विषय असतील आणि इतर शेतकऱ्यांच्या संबंधित जे प्रश्न आहेत आणि युवकांना नोकऱ्याच्या संदर्भामध्ये असतील, असे अनेक प्रश्न आहेत। ते सर्व प्रश्न घेऊन आम्ही समोर आता जाणार। अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम मला करायचं आहे अशी भावना या ठिकाणी माऊली कटके यांच्याकडून देण्यात येत आहे। TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।